रेडी 1 2 3 स्टार्ट. मम्मी आता मम्मा ग्लास में आता बड़ा सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. 7 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्राची सेट परीक्षा झाली होती. त्या परीक्षेचा जो इंटरिम ॲन्सर की आहे तेही पब्लिश झाला होता आणि ॲन्सर कीला आक्षेप घेण्यासाठी आपल्याला कंप्लेंट करण्याची जी तारीख होती 9 मे तेही संपलेले आहे. अनेक विद्यार्थी कंप्लेंटसुद्धा केलेले आहेत आणि ते कंप्लेंट आता स्वीकारून कंप्लेंट होऊन आता 1 आठवडा होत आहे. ह्याचा अर्थ एका आठवड्यात त्यांचा एक प्लॅनिंग असतो. विदिन 5 डेज सर्व आलेले आक्षेप, सर्व आलेले कंप्लेंट्स ते त्याच्यावरती एक कमिटी लावून ते कंप्लीट कमिटीच्या निर्धाराप्रमाणे फायनल आन्सर की बनवतात. तर त्याचं काम सध्या चालू आहे. आता हा प्रमुख आजचा व्हिडिओ करण्याचा पाठीमागचा माझं एक प्रमुख कारण आहे. आत्ता सकाळी पुणे विद्यापीठातील अतिशय ऑथेंटिक माहिती मला मिळालेली आहे. पुणे विद्यापीठात आपलं जो सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे तिथं सेट भवन आहे. आज झालेलं एक घडामोडी मला एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळालेलं आहे. त्या माहिती मी तुमच्यासमोर सांगणार आहे. कोण सांगितलं आहे, कसं सांगितलं आहे त्यापेक्षा आपल्याला इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे. लवकरात लवकर महाराष्ट्राची सेट एक्झामचे निकाल जाहीर होणार आहे. म्हणजे ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मॅक्झिमम 27 तारखेला 27 मेला महाराष्ट्राची सेट परीक्षेची जाहीर आपला जो निकाल आहे ते निकाल प्रकट होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे अवघ्या 50 दिवसात ह्या वर्षी महाराष्ट्राची सेट परीक्षेचे निकाल जाहीर होणार आहे अशी एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आत्ताच मला कळालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनी जे पुणे विद्यापीठात राहतात तिथं चौकशी केल्यानंतर अशी एक माहिती आपल्याला मिळालेली आहे. आणि त्याच्यासोबतच असा एक परफेक्ट इन्फॉर्मेशन आलेलं आहे की लवकरात लवकर महाराष्ट्राची सेट परीक्षेची निकाल जाहीर करून पुन्हा 1 महिन्याच्या आत पुढील जाहिरात येणार आहे. म्हणजे आता ही परीक्षा आहे 39वा परीक्षा. ही झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेट एक्झाम येणारा डिसेंबरच्या आत महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे. आणि ही ऑनलाईन, खरं तर ही पेपर ऑफलाईन, शेवटची ऑफलाईन होती म्हणून आदरणीय BP कापडणे साहेबांनी सांगितले होते. म्हणजे सेट विभागाकडून असं माहिती मिळाली होती. परंतु आता असं माहिती मिळालेलं आहे की अजून एकदा ऑफलाईन एक्झाम होईल आणि त्याच्यानंतर ऑनलाईन पेपर होईल. म्हणजे अजून एक संधी, ऑफलाईनची संधी पुणे विद्यापीठाकडून म्हणजे आपलं सेट विभागाकडून मिळणार आहे. आणि हे माहिती खरं आहे का, तर आम्ही जेव्हा गेल्या वेळी म्हणजे गेल्या महिन्यात महाराष्ट्राची सेट परीक्षा पुढं जाणार आहे अशी जेव्हा आपण चर्चा करत होतो त्यावेळी विद्यापीठातील एक ऑथेंटिक व्यक्तीकडून आपल्याला असं माहिती मिळालं की सर ॲक्च्युली पुढं जाणार नाही, हे लवकरात लवकर हे एकदा महाराष्ट्राची सेट एक्झाम होऊन पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेट एक्झाम होण्याची शक्यता आहे. कारण मीटिंगमध्ये अशी चर्चा झालेली आहे असं बोलल्यानंतर आणि तो विषय आपल्याला एक अंदाजाने, एक प्रोबॅबिलिटीने मी तुम्हाला सांगत आहे. आणि सांगणारा व्यक्ती ऑथेंटिक पर्सन असल्यामुळं आणि विद्यार्थी जेव्हा जाऊन सेट भवनात विचारलेले आहे आणि तिथं मिळालेल्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राची सेट एक्झाम पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेट एक्झाम डिसेंबरच्या आत होणार आहे आणि ते शेवटचे ऑफलाईन असणार आहे. आता पाठीमागील जेव्हा 3-4 वर्षांचं सेट जर पाहिलो तर सेट परीक्षा झाल्यानंतर 3 महिन्यांनी रिझल्ट डिक्लेअर झालेले आहे. 3 महिन्यानंतर आता पाठीमागील आपण जर पाहिलो
23 जून 2019 रोजी झालेले परीक्षेचा निकाल 11 ऑक्टोबर 2019 रोजी पब्लिश झालेले आहे. म्हणजे कमीत कमी 3 महिना 15 दिवस त्यांनी वेळ घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 2021 रोजी म्हणजे 27 डिसेंबर 2021 रोजी परीक्षा झाली होती आणि त्या परीक्षेचा निकाल 7 एप्रिल 2021 रोजी पब्लिश झालेले आहेत. म्हणजे पुन्हा 3 महिना 11 दिवस त्यांना लागलेले वेळ. आणि त्याच्यानंतर 26 मार्च 2023 रोजी महाराष्ट्राची सेट परीक्षा झाली. त्या परीक्षेचा निकाल 27 जून म्हणजे पुन्हा 3 महिना 1 दिवसाने तो रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे. पाठीमागील जर आपण पाहिलो मॅक्झिमम रिझल्ट 3 महिना वेळ घेतलेले आहे. आता 3 महिना नाही, अवघ्या 50 दिवसात म्हणजे आता हार्डली 15 दिवसात महाराष्ट्राची सेट एक्झामचा रिझल्ट येऊन जाईल. असं कशावरनं तुम्ही म्हणताय सर? कशावरनं म्हणताय तर आज मिळालेल्या एक माहितीप्रमाणे. कारण इंटरम ॲन्सर की जे खूप लवकर त्यांनी पब्लिश केलात आणि त्याच्यावर आक्षेप घेऊन आज ते कमिटीचं फायनल झालेले. त्यामुळं लवकरात लवकर एक्झाम होऊन पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेट एक्झाम डिसेंबरमध्ये होईल. डिसेंबर 2024मध्ये पुन्हा महाराष्ट्राची सेट एक्झाम 100% होईल अशी एक अपेक्षा, अशी एक अंदाज, अशी एक विचार मला तर आलेले आहेत. आणि आता पुन्हा एकदा का महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे तर 2021 रोजी जेव्हा पुणे विद्यापीठाने UGCला पत्र देऊन अनुमती घेतलेले आहेत, तीन वेळा आपण सेट एक्झाम घेणार आहोत आणि 3 वर्षांचं आपल्याला अनुमती द्यावी, परमिशन द्यावी म्हणून विनंती केल्यानंतर UGCकडून 3 वर्ष म्हणजे 3 परीक्षा घेण्यासाठी अनुमती दिलेलं आहे. ऑलरेडी 2 अनुमती झालेले. 2021ला जे सेट आपण काय म्हणतो 2021 हे परीक्षा झाल्यानंतर अप्लिकेशन केले होते. इथं बघा किती खूप मोठा गॅप आहे. असं गॅप पडण्याची कारण जेव्हा आम्ही विचारलो होतो त्यावेळी त्यांनी विद्यापीठाने जे सेट भवानीने असं उत्तर दिलं होतं की परमिशनसाठी UGCला आपण अप्लिकेशन केलेलं आहोत, मग परमिशन दिल्यानंतर आपण सेट एक्झाम घेणार आहोत. मग परमिशन 3 वर्षासाठी म्हणजे 3 परीक्षेसाठी दिलेलं आहे. त्यामुळं 2023, 2024 आणि ह्याच वर्षी म्हणजे हे 3 परीक्षा घेऊन मग पुढं ऑनलाईन परीक्षा होईल. मग सर एका वर्षात 2 वेळी परीक्षा घेतलेली आहे असं उदाहरण आहेत का? हो. 1995 रोजी जेव्हा महाराष्ट्राची सेट परीक्षा सुरू झाली आपल्या महाराष्ट्र राज्यात, त्यावेळी एका वर्षात त्यांनी 3दा परीक्षा घेतलेली. म्हणजे 3 वेळ एकाच वर्षात. अनेक वेळा एका वर्षात 2 वेळा परीक्षा घेतलेल्या आहेत. 2009 रोजी जेव्हा मी जस्ट नोकरीला लागलो होतो त्यावेळी सेटचा जाहिरात आला होता. मी आमच्या गुरूंना विचारलो, सर मी पण सेट बसू का? त्यांनी म्हटलं तू MA नापास आहे, तू काय परीक्षा देतो, जा उगा नोकरी करा जा म्हणाल. आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही, आमचं दुर्दैव. आणि 2009मध्ये 2दा नेट एक्झाम, 2दा महाराष्ट्राची सेट एक्झाम झालेले 2009 रोजी बघा, 2 टाइम्स. एक 18 जानेवारीला मला पूर्ण आठवत आहे. 18 जानेवारी म्हणजे 14 जानेवारीला आमच्या गावची जत्रा आहे. त्यावेळी आमचे ते जे सर आहेत ते सर आले होते आणि पुन्हा 4-5 दिवसानंतर ते जाहिरात आल्यानंतर म्हणजे त्यावेळी आम्ही त्यांना हे विचारलं होतं, सर असं कसं? सरांनी आम्हाला राहू दे, आता ते गुरूंचा आयडिया वेगळी होती. आता 18 जानेवारी 2009ला परीक्षा, त्याच्यानंतर सप्टेंबरला 2009 रोजी पुन्हा म्हणजे एका वर्षी 2दा सेट एक्झाम झालेले. 2010 रोजी पुन्हा 2 वेळी सेट एक्झाम झालेले बघा एका वर्षात. इथं तर अवघ्या किती महिन्यांचे गॅप आहे? 4 महिन्यांचं. ऑगस्ट एक्झाम, त्याच्यानंतर पुन्हा 12 डिसेंबर रोजी पुन्हा एक्झाम. मी ही परीक्षा घेऊन त्याचा रिझल्ट लागून पुन्हा जाहिरात सोडून पुन्हा परीक्षा घेतलेली. कसं आहे इथं जर तुम्ही पाहिलं, इथं कुठं तर मला लक्षात आलं हो, कुठं तर लक्षात आलं 2021 एप्रिल आहे ना, एप्रिल 23 जून, हां. त्याच्यानंतर 2010ला 2दा, 2011ला 2 वेळा
म्हणजे एका वर्षात 2-2 एक्झाम झाले बघा. इथं 4 महिन्यांचं डिफरन्स आहे. इथे तर फक्त ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर इथंही 4 महिन्यांचा गॅप आहे. त्याच्यानंतर 2013ला जे माझे मित्र पहिल्यांदाच त्यांनी सेट एक्झाम दिला होता, तो परीक्षा पास झाला, त्यावेळी त्यांनी मला गायडन्स दिला होता. इथं 2013च्या वेळी 2013 ह्या सेट एक्झाम जो आहे फेब्रुवारीचा तो पेपर दिला होता. ओके, फेब्रुवारीचा तो पेपर दिला होता. फेब्रुवारी हां 2000 फेब्रुवारीमध्ये तो आमचा प्रकाश स्वामी ही परीक्षा पास झाली. मग हे पेढा देण्यासाठी त्यांनी माझे गावाकडे आला होता. मग त्यांनी मला सांगितलं की अरे तू पण पेपर दे म्हटलं. मग त्यांनी पेपर दे म्हटल्यानंतर आम्ही पेपर दिलो. 2000 डिसेंबरचा हे 2013चा आम्ही पेपर दिलो होतो. त्यावेळी नापास झालो होतो आम्ही. कसं आहे, मी 3दा सलग नापास झालेला माणूस, 3दा. आणि त्याच्यानंतर जे रिझल्ट लागत आहे ते नॉनस्टॉप मी रिझल्ट मिळवत आहे. म्हणजे तुमचा प्रिपरेशन चांगलं पाहिजे. अगोदर बेस तयार करून घ्या. काय अभ्यास करायचा आणि किती अभ्यास करायचं हे जेव्हा तुम्हाला कळतो त्यावेळी रिझल्ट मिळतो. मी नापास झालेलंही उदाहरण मी देतो. मी एवढ्या वेळा नापास झालो. जर मी नापास होऊनसुद्धा मी पुन्हा परीक्षा पास होत असेल तर तुम्ही जर प्लॅनिंग करून, नियोजन करून, थोडं मटेरियल हातात घेऊन, कन्सिस्टन्सी ठेवून जर व्यवस्थित अभ्यास केला तर रिझल्ट मिळतो बघा. म्हणजे एका वर्षात 2दा इथं सेट झालेलं आहे. हे सगळं एका वर्षात 2-2 वेळा. म्हणून मला 100% खात्री आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेट एक्झाम होणारच. मग पेपर दुसऱ्यांदा होणार आहे म्हणून ही महाराष्ट्राची सेट परीक्षा लोकसभेच्या निमित्ताने पुढे ढकललेली नाही. खरं तर त्यांनी पुढे ढकलणार होती अशी 100% आपल्याला खात्री होती हो. आणि जेव्हा सराकडून आपल्याला माहिती मिळालं की नाही एकदा हे उरकून घेऊ आपण आणि पुन्हा एकदा जाहिरात सोडणार आहे आम्ही आणि डिसेंबरच्या आत महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे. मी हे का सांगतोय, व्हाय आय एम टेलिंग ऑल दीज थिंग्स टू यू, द मेन रिझन बिहाइंड दिस इज बी अलर्ट. प्लीज बी अलर्ट. थोडं जागृत व्हा, झोपू नका, जागृत असून तुम्ही परीक्षा द्या. मग आता किती कट ऑफ लागणार आहे ह्याचा मी एक व्हिडिओ बनवतो. आपलं किती टफ, जे पास होणार आहे हो द्या, त्यांच्याबद्दल नाही. जे ऑथेंटिकली अभ्यास केलेलं आहे व सिन्सिअर अभ्यास केलेला त्यांना रिझल्ट मिळतोच आणि मिळालाच पाहिजे. आणि हो त्यांचा हक्क आहे. इट्स देअर राईट बिकॉज दे स्टडीड व्हेरी वेल, they dedicated very well, they consistently followed the rules and they got the result. आणि ज्यांना रिझल्ट मिळत नाही असे माझे भाऊ, विद्यार्थी मित्रांना, बंधूंना, माझ्या बहिणींना मी हात जोडून विनंती करतो, का रिझल्ट मिळत नाही त्याला एक क्वेश्चन मार्क लावा. तुम्ही क्वेश्चन मार्क लावा ना. तो का रिझल्ट मिळत नाही, मला रिझल्ट मिळण्याचे कारण का मिळत नाही. यू शुड आस्क द क्वेश्चन विथ युअर सेल्फ. पहिलाच प्रश्न तुम्ही विचारा, का रिझल्ट मिळत नाही. पहिलं कारण असेल मला वेळ मिळत नाही. मग वेळ का मिळत नाही, मला ड्युटीला जातो, मला घर संसार जबाबदारी आहे, असं जर उत्तर येत असेल तर तिथंही तुम्ही वेळ काढण्याची प्रयत्न करा. रिझल्ट मिळत नाही का, माझ्याकडे पुस्तक नाही व्यवस्थित. ऑथेंटिक पुस्तक देण्याचं कामं मी करतो किंवा कुठल्याही लायब्ररीमध्ये जाऊन ऑथेंटिक पुस्तके घ्या, अभ्यास करा. नाही मला प्लॅनिंग कळत नाही. का कळत नाही, प्लॅनिंग सांगण्यासाठी तुमच्यासमोर मी उभे आहे. नाही मला समजत नाही. का समजत नाही, मला इंग्रजी समजत नाही, गणित समजत नाही, मराठी का समजत नाही आणि कुठला घटक समजत नाही ते समजावून घ्या ना. म्हणजे तुमचा फेल्युअरचं कारण फर्स्ट यू शुड आयडेंटिफाय व्हाय यू आर नॉट गेटिंग द रिझल्ट का मिळत नाही तुम्हाला, कारण काय आहे. ना आम्ही ट्युशन लावत नाही म्हणून रिझल्ट मिळत नाही, तो कारण होणार नाही. रिझल्ट का मिळत नाही सर मला रिझल्ट मिळतो, दरवेळी 110 120 घेतो, पुढचा टप्पा मला गाठता येत नाही. का गाठता येत नाही, मी कुठं तुम्ही चुकी करताय, कुठलं युनिट तुम्ही जास्त मार्क घेतला पाहिजे, कुठल्या युनिटकडे तुम्ही दुर्लक्ष केला पाहिजे. हे बघा, सगळं घटकावरती मास्टर घेणं इज नॉट इम्पॉर्टंट. मला सगळंच यायला पाहिजे ही मूर्खपणा आहे. डोंट से लाईक दिस. आपल्याला रिझल्ट येणं अपेक्षित आहे. रिझल्ट इज इम्पॉर्टंट. तुमचा काय महत्त्वाचं आहे, रिझल्ट महत्त्वाचा आहे. 150 अबाव क्रॉस मी कसा करता येतील,
मी रेग्युलरली अभ्यास करतो का? मी रोज 2-2, 3-3 तास मी वेळ देतो काय? रोज मी रिव्हिजन करतो का? रोज मी व्यवस्थित चांगलं आणि लिमिटेड व्हिडिओ बघतो का? रोज मी पुस्तक वाचन करतो का? रोज मी रिव्हिजन करतो का? रोज मी पॉझिटिव्ह विचार माझ्या डोक्यात येतात का? रोज मी सराव करतो का? रोज माझं कुठं चुकतं आहे आणि का चुकतो आहे आणि कुठला घटक माझ्यासाठी सोपा आहे? हे प्रश्न तुम्ही स्वतःसाठी विचार केला पाहिजे. फक्त मी 2-2 दिवसांनी येतो, थोडं व्हिडिओ करतो आणि पुन्हा जातो, नाही. मला वेळ मिळत नाही ना. मला माहिती आहे मी वेळ कमी देत आहे. का कमी वेळ देत आहे? तर माझं अनेक अडचण आहे. मग त्या प्रत्येक अडचणीला उत्तर देऊन, प्रत्येक अडचणीला मी त्याला सोल्युशन देऊन मी हे एक्स्ट्रा काम करतो. दिस इज नॉट माय प्रायमरी वर्क. दिस इज नॉट माय प्रायमरी. हे माझं मूळ काम नाही. मग जेव्हा हे मूळ काम कधी केलं पाहिजे? सगळं नोकरी घरदार सोडून फक्त क्लास आणि व्हिडिओ ड्युटी सोडून हे करणं खूप अवघड आहे हो. आणि जेव्हा सांगतो तेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे बघा, एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन युअर अंडरस्टँडिंग. तुम्ही कसं अंडरस्टँडिंग करून घेताय माझा व्हिडिओ, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही स्वतः ठरवा की तुम्ही खूप हुशार विद्यार्थी आहात का, तुम्ही प्रयत्न केला तर हुशार होणार आहे आणि रिझल्ट मिळणार आहे, किंवा ऑर्डिनरी आहे. काय आहे तुम्ही विचारा. एकदा आयडेंटिफाय करा तुम्हाला. माझा व्हिडिओ बघितलं डायरेक्ट रिझल्ट मिळतो तर तुम्ही खूप जिनियस आहे. तुम्ही माझं व्हिडिओ बघून पुस्तक वाचन करून अभ्यास माझं किंवा इतर गुरुजनांचं पुस्तक वाचन करून रिझल्ट मिळत असेल तर व्हेरी गुड. जे ऑर्डिनरी आहे, ज्यांना एकदा दोनदा सांगितल्यानंतरच कळतो, तुम्ही ठरवा ना तुम्ही काय आहे. आणि तुमचा प्लॅनिंगप्रमाणे, तुमचा कृतीप्रमाणे, तुमच्या बुद्धीप्रमाणे, तुमचं स्पीडप्रमाणे, तुमच्या कौशल्याप्रमाणे तरी अभ्यास करा हो. सेट एक्झाम एकदा वर्षातून 2दा सेट एक्झाम घेत आहे, मग तुम्ही 2दा नापास होणार, हे किती दुर्दैव आहे. नाही हो, आपल्याला वेळ मिळत नाही. हे पुन्हा एकदा असं मूर्ख प्रश्न मला पुन्हा सारखं, मला वेळ मिळत नाही, मला कळत नाही. दिस इज नॉट द प्रॉपर ॲन्सर ऑफ द प्रॉब्लेम. हे नाहीच. हे तुम्ही म्हणूच नका मला. हे खूप मोठं परीक्षा आहे हो. आणि नेटचं फॉर्म भरा. उद्या लास्ट तारीख आहे. 15 तारीख उद्या लास्ट आहे. उद्या तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि फॉर्म भरून नेटचं असं तयारी करा. 18 जूनला पेपर आहे. आणि आत्ता जे तुम्ही तयारी करताय ना, हे तयारी केलेले घटक आपल्याला पुढचं येणारे सेटला उपयोग पडणार आहे. आता जर रिझल्ट मिळत नसेल तर तुम्ही आत्ताच ठरवा की नाही, मला रिझल्ट मिळत आहे, मला अजून पुन्हा प्रयत्न करावा लागेल, मला पुन्हा जोडावं लागेल, पुन्हा मला प्रॅक्टिस करावं लागेल, पुन्हा माझा वीकनेस सुधारून माझं स्ट्रॉंग एरिया कुठला आहे तिथं मार्क आपल्याला वाढवायला पाहिजे, अशी तुम्ही ठरवा. बघा, असं ठरवलं तर रिझल्ट मिळतो. म्हणून जे नेट फॉर्म भरलं नाही, कृपया नेट फॉर्म भराच आणि 40 दिवस सतत स्ट्रॉंगली अभ्यास करा. आता तर वेळ मिळतो आहे तुम्हाला, मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून रिझल्ट मिळवा. कधीही बघा, तुमचा डिग्रीला खूप व्हॅल्यू आहे. यू शुड हॅव द सेट सर्टिफिकेट इन युअर हँड. जर सेट सर्टिफिकेट असेल, तुमचा लाईफ सेटल होतोच. सेट सर्टिफिकेटमुळं तुमचा लाईफला एक दर्जा मिळतोच. सेट सर्टिफिकेट तुमच्या हातात असेल तर तुमचा लाईफ शायनिंग होणारच. सेट सर्टिफिकेट तुमच्या हातात असेल तर तुमचा कॉन्फिडन्स नेहमीच उंच होत असणार. सेट सर्टिफिकेट असेल तर तुमचा स्वाभिमान नेहमीच जागृत असणार. सेट सर्टिफिकेट तुमच्या हातात असेल तर एक भाकरी तुम्हाला भगवान देणारच. म्हणून सेट सर्टिफिकेट मिळवा. सेट सर्टिफिकेटला खूप खूप व्हॅल्यू आहे. सेट सर्टिफिकेटला खूप किंमत आहे. सेट सर्टिफिकेटला खूप उंच दर्जा आहे. म्हणून सर्टिफिकेट मिळवा. सर्टिफिकेट न हातात घेता कुठं तर पुन्हा कॉलेजमध्ये जाऊन राबवत असेल तर तुमच्यासारखा मूर्ख कोणी नाही. मी हे बघा, माझा शब्द तुम्हाला टोचला तरी टोचू द्या, काय अडचण येणार नाही. तुम्ही मूर्ख ना, कशाला जाऊन तिथं तुम्ही ड्युटी करत बसताय? काय गरज आहे तुम्हाला तिथं जाऊन त्यांना त्यांना हे मुजरा घालायचं? घ्या की सेट सर्टिफिकेट. एकदा सेट सर्टिफिकेट घ्या. एकदा सेट सर्टिफिकेट घेतलं ना, प्रत्येक व्यक्ती इज गोइंग टू सॅल्यूट यू. ए सेट सर्टिफिकेट क्वालिफाईड आहे, ही इज महाराष्ट्र सेट एक्झाम क्वालिफाईड. अहो नेट, हे सेट नेटमध्ये काही फरक नाही. डोंट थिंक दॅट नेट इज इंटेलिजंट दॅन सेट, हां, किंवा सेट इज ऑर्डिनरी दॅन नेट. नो, दोन्हीपैकी एक असलं तरी दर्जा उंचवणाराच. आणि दोन्ही असेल तर खूपच चांगलं.
त्याच काय अडचण आहे. हे बघा, मला थोडं तरी आदर पाहिजे का नाही. तुमचा आधार हा सर्टिफिकेट आहे बघा. मग आधार द्यायला सर्टिफिकेट भवन रेडी आहे. मग तुम्ही अभ्यास करून तुम्ही घेतला पाहिजे बघा. मग हो, मला वेळ मिळत नाही म्हणून मी व्हिडिओ करीना झालो. माझं पण जबाबदारी जास्त आहे हो. मला काय सांगू, 24 लाखांचं कर्जबाजारी फेडून हे कमी करत आहे. एकदा सगळं कमी होऊ द्या. बघा, मी सगळं सोडून मी फक्त व्हिडिओवर बसतो. मी सगळं सोडून फक्त मी सेट आणि नेट ह्याच परीक्षेवरती मी फोकस करणार आहे. कसं आहे, मी बॅलन्स करून मला करावं लागणार आहे दोन्ही खडी. नाहीतर मी तुम्हाला कोणाला सापडणार असा पळणारा माणूस आहे. परंतु जबाबदार आहे, त्याच्यातूनच मार्ग काढत मी तुमच्यासमोर येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अडचणी प्रत्येक लोकांना असणार आहे. त्यामुळं अडचणीलाच तुम्ही कसं आहे, अडचणीला भाऊ करू नका. अडचणीला थोडं काही करा, तुम्ही त्याला थोडं बाजूला सरकून तुम्ही पुढे जा आणि सेटचा रिझल्ट मिळवा. आता मिळत असेल तर खूप जबरदस्त. जर नाही मिळालं तर जूनचा नेट निकाल त्याच्यासाठी प्रयत्न करा. त्याच्यानंतर पुन्हा डिसेंबरमध्ये महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे. अहो, असा अभ्यास करा की बिफोर द रिझल्ट यू शुड डिक्लेअर दॅट येस, आय एम गोइंग टू गेट द बिग रिझल्ट. मी जेव्हा हे 1 डिसेंबर 2013 रोजी जेव्हा मी हे पेपर दिलो, आम्हाला काहीच माहिती नव्हतं. मी पेपर भरलो होतो कारण माझ्या मित्रांनी मला सल्ला दिला होता म्हणून मी पेपर बसलो. मी नापास झालो. परंतु जेव्हा डिसेंबरचा रिझल्ट पेपर दिल्यानंतर बाहेर आलो, हो, मी महाराष्ट्राचा सेट एक्झाम मी नापास होणार आहे, त्यात काय अडचण येणार ते फिक्सच, मी नापास होणार. परंतु मला कॉन्फिडन्स आला की अरे, जर मी प्रयत्न केला तर 100% आपण सेट परीक्षा पास होतो, 100% नेट परीक्षा पास होतो, असे विचार मला ही पेपर दिल्यानंतर आलेले. 2023च्या डिसेंबरची पेपर तुम्हाला माझं मार्कलिस्ट दाखवतो नापास झालेले. आणि 2013 म्हणजे डिसेंबर ही परीक्षा झाल्यानंतर 2024 पूर्ण 1 वर्ष आणि 2015 सप्टेंबरपर्यंत कमीत कमी 16 महिना मी एवढा अभ्यास केलो. 2015च्या सेट एक्झाममध्ये 2013 नंतर डायरेक्ट परीक्षा कधी झाली माहिती का? कधी तुम्ही बघा, सप्टेंबर 2015 रोजी झालेले. आणि ही परीक्षा मी संपूर्ण महाराष्ट्रात 1 नंबर आलो. 270 गुण मला मिळालेले. इथं 2013ला नापास झालेलं धानय्या सर 2015च्या सेट एक्झामला 270 गुण मिळून जर रिझल्ट मिळवत असेल तर 16 महिना मी काय त्याग केलं असेल मला माहिती आहे. प्रत्येक क्षण त्याग करावं लागतात, प्रत्येक मिनिट तुम्हाला स्टडी करावं लागतात, प्रत्येक तास तुम्हाला घासावं लागतात, प्रत्येक दिवस तुम्ही तुमच्या ध्येयासोबत तुम्ही लढावं लागतात, तरच तुम्हाला यश मिळतो. नाही तर यश कोणाला उगा ऐऱ्या-घाऱ्या लोकांना यश मिळत नाही किंवा ऐऱ्या-घाऱ्या लोकांना सेट सर्टिफिकेट हातात मिळत नाही. मिळालं तरी त्याचा दर्जा उंचवत नाही. विद्यार्थी मित्रांनो, हार्डवर्क करा. विद्यार्थी मित्रांनो, स्टडी करा. विद्यार्थी मित्रांनो, ध्येयापाशी तुम्ही सतत you should maintain the friendship with your time. You should maintain the friendship with your books. You should maintain your friendship with your dream. मला पास व्हायचं असं श्वासामध्ये तुम्हाला सेटनेट भरला पाहिजे, तरच रिझल्ट मिळतो. नाही तर मिळत नाही. पुन्हा मी ते फॉर्म भरलो सर, पुन्हा हे परीक्षेचं फॉर्म भरलो, पुन्हा हे भरलो, पुन्हा हे करलो, असं काही कळत बसू नका. महाराष्ट्रात आणि देशात सगळ्यात मोठा परीक्षा कोणता आहे? UPSC परीक्षापेक्षा सर्वात मोठा परीक्षा म्हणजे NET नेट एक्झाम. आणि महाराष्ट्रात तहसीलदारापेक्षा उपजिल्हाधिकारीपेक्षा मोठा परीक्षा कोणता असेल तर सेट परीक्षा आहे. म्हणून ह्या परीक्षेचा दर्जा खूप उंचावलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा साधा नाही. फक्त तुम्ही त्याला अभ्यास करा. हो, ह्या परीक्षेला चार्मिंग नाही, ह्या परीक्षा पास झालं तर कुठं नोकरी मिळतो का नाही, अशी एक द्वंद्व अवस्था असला तरी, अशी अडचण असला तरी तुम्हाला ते सगळ्याला बाजूला नेग्लेक्ट करून तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. फर्स्ट यू शुड गेट. सेट सर्टिफिकेट हातात घेऊन माझ्या घरी आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मी डोळ्यात आनंद अश्रू बघत आहे. किती त्यांचा लाईफ सेटल होत आहे माहिती आहे का? म्हणून रिझल्ट मिळालं नाही ना, आत्ताची जी सेट एक्झाम आहे 7 एप्रिल 2024चा जर रिझल्ट नाही मिळालं तुम्हाला तर घाबरू नका. पुन्हा कामाला लागा, पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा स्टडी करा. ओके करा. आणि जेवढं नोट्स पाहिजे असेल तर माझ्याकडे नोट्स आहे, माझा घ्या किंवा इतर कुठल्याही गुरुजनांचं पुस्तक घ्या आणि व्यवस्थित स्टडी करा, प्लॅनिंग के साथ स्टडी करा. थँक्यू सो मच.
आज मिळेल ही माहिती मी तुमच्यासमोर सांगायची एवढंच. महाराष्ट्राची सेट परीक्षा लवकरात लवकर रिझल्ट लागणार आहे. जे जे विद्यार्थी पास होणार आहे ते विद्यार्थी पुन्हा नेटला एक्झाम बसा आणि नेटचा रिझल्ट मिळवा. जे नेट परीक्षा पास झाले त्यांनी GRF मिळवण्यासाठी प्रयत्न करा. जे महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये रिझल्ट मिळत नाही असे विद्यार्थी पुन्हा नेटसाठी तरी तुम्ही प्रयत्न करा. नेटमध्ये अभ्यास करत असताना त्याचा फायदा आपल्याला येणारे जूनमध्ये डिसेंबरमध्ये होणारे महाराष्ट्राची सेट एक्झाम 2024 त्याला तरी तुम्हाला फायदा होतो. आणि हे पुढचा वर्षी म्हणजे पुढील येणारी जी महाराष्ट्राची सेट एक्झाम आहे हे 40वी परीक्षा असणार आहे. ही एकदा ऑफलाईन होईल आणि त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षा होईल. ओके, माझं मराठी तुम्हाला समजत असेल तर व्यवस्थित समजावून घ्या. नाही समजलं तर माझा भावना समजावून घ्या. स्टडी करा, अभ्यास करा आणि अभ्यास कसा करायचा आहे जसं मी सांगितलं तसंच करा. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.